रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली। रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं। याआधी बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली होती आणि आता रोहित पवार यांच्यावर देखील ईडीनं कारवाई केलेली आहे। या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो, पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। रोहित पवारांवर जी चौकशी लावली होती एक आकसापोटी आणि राजकीय हितशत्रुता मानून ती चौकशी लावली होती। त्यामुळे त्या चौकशीत काही तथ्य निघणार पण नाही, कारण पवार कुटुंब हे सर्व गोष्टी एकदम काटेकोरपणे तंतोतंत प्रत्येक गोष्टीचं पालन करणारा एक परिवार आहे। त्यामुळं रोहित पवारांवर जी चौकशी लावली होती चौकशीत काही तथ्य निघणार नाही, मी विश्वासाने आणि खात्रीने सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।